महाराज श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज ॲनिव्हर्सरी होती. तर ॲनिव्हर्सरीचं सगळ्यांना म्हणजे सगळ्या देवांना जाऊन आल्याच्या नंतर ना हे नवीन काय करायचं तिची खूप इच्छा होती की मी हे करावं म्हणून. आणि मग मी हे फुगे बिगे आणले होते आणि सगळं ही तयारी करून मग नंतर ना मी म्हटलं आता तिला आणायला जावं. तर दरवाजा बंद केला आणि तिला आणायला गेलो. तिला घेऊन आल्याच्या नंतर ती बाहेर बोलत होती, इतके वेळ गप्पा मारत होती तरीसुद्धा तिचं घरात लक्ष गेलंच नाही. कारण की समोरच्या मावशीने म्हटलं होतं की तिला बोलत ठेवा. आणि त्या बोलत होत्या, वहिनी होत्या आमच्या, त्या बोलत होत्या की तिला म्हणजे बोलण्यात अडकून ठेवलं आणि तिच्या घरात लक्षच नव्हतं. आणि मी कॅमेरा चालू करून ठेवला होता की जेव्हा पण ती बघल तेव्हा तिला अंदाज येईलच की बाबा नक्की काय नाही का सरप्राईज आहे. आणि तिने खरंच घरात बघितलं नव्हतं. आणि ज्यावेळेस तिने घरात बघितलं त्यावेळेस तिची रिॲक्शन खूप वेगळी होती. आणि ही 8 म्हणजे 8 वर्षात मला खरंच असं झालं की तिला खूप आनंद झाला. कारण की तिची खूप मस्त थँक्यू. झाली व्हिडिओ पण काढायची का? मस्त चांगलं वाटलं का? हां तुझी इच्छा होती ना? मस्त मस्त. आता बंद करा की व्हिडिओ. उद्या सकाळी लवकर उठू मग नंतर न जाता येईल ना. हां काय होते पश्चिम नाही जाओ. अय्या मी हे तर बघितलंच नाही. म्हणलं असे का कॅमेरा पकडते तू कधीच. मस्त मस्त. पण मी दिला पाहिजे तुम्हाला सरप्राईज. दिलं मला मागच्या वर्षी की आपल्याला 2-4 वर्ष काय माझं सरप्राईज आहे. आईने दिले. हे आईने केक आणलाय. हे इकडं आई. म्हणून आवाज येतो. बरं बोलू आता. काढ. हो तुमच्या पायाखाली या माचीस. हो ती बघा दोघांनी मॅचिंग घे. मॅचिंग व्हिडिओ काढा. हॅपी ॲनिव्हर्सरी बायको, हॅपी ॲनिव्हर्सरी बायको, हॅपी ॲनिव्हर्सरी बाय बायको, हॅपी ॲनिव्हर्सरी बायको, आय लव्ह यू. थँक्यू. ही बाजूला ठेवा. हो आई ये इकडं चल. माझा अवतार आहे. मग असू दे ना काय आलं. जर तू खाऊ घाल तिला. फुकू नको दे. इकडे या थांब तिथंच राहू दे. व्हिडिओ बंद करायची तेव्हा आई. तू आईला खाऊ घाल. फोटो नाही काढत इकडे.